प्रदीप मोतीलाल धोका, महावीर फटलायर, जाधववाडी. कालपर्यंत जे अडचणी होत्या, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेतकऱ्यांनी QR कोड आणल्यानंतर सुद्धा ते घेत नव्हतं. त्याच्यामुळे बिल बनत नव्हतं, शेतकऱ्याला आम्हाला माल देता येत नव्हतं. आज सकाळी कंप्लेन आली, त्यात ते तसं झालं. आता साहेब आल्यानंतर म्हणजे आम्ही सगळं परत केलं, तर ताबडतोब आम्हाला बिलिंग करता येऊ राहिले. पहिलं कसं होतं, 1 दिवस अगोदर बुक करायचं, नंतर बिल बनायचं. आता म्हणजे 10 मिनटं अगोदर बिल केलं तर 10 मिनटानंतर सगळं झालं फिडिंग वगैरे का आम्हाला डायरेक्ट बिल बनवता येऊ राहिलं. आता हे तुमच्यासाठी फायदेशीर आहे का? कसं आहे साहेब, सीझनमध्ये फार मोठी अडचण होईल आम्हाला. ज्यावेळेस मॉप येतो ना साहेब, तर प्रत्येकाला आम्ही इतकी वेळ देऊ शकणार नाही. आता थोडीशी मॉप कमी आहे, पाऊस नसल्यामुळे गिऱ्हाईक नाही. जेव्हा पाऊस वाढेल त्यावेळेस थोडीशी अडचण वाढेल. आणि सगळ्यात मोठी गोष्ट 70% शेतकऱ्यांकडे हा ऑनलाईन मोबाईल नाही आहे. काही याच्यात तर ॲप्लिकेशन सुद्धा होत नाही ते. म्हणजे आमच्याकडे इथं येऊन लोकांनी ट्राय करायला लावलं. शेटमध्ये हे ॲप्लिकेशन माझ्यामध्ये डाउनलोड होत नाही आहे, तर कुठून कसं जाणार आणि मी कोणाकडे मोबाईल मागू. आणि फार लोक ते शिकलेले आहेत, त्याला ते ऑपरेटच करता येत नाही, कसं वापरावं हेच माहिती नाही लोकांना. त्याच्याकरता गावागावात लोकांना प्रशिक्षण द्यावं लागेल आणि शेतकऱ्याला कुठंतरी फास्ट करता येईल त्या पद्धतीने देता यावं. तर कृषी विभागाने नेमकं काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? लोकांना अवेअरनेस, फार्मर जो फ्रेमवर्क जे आहे ते सगळ्यांना डाउनलोड करायकरता मिटिंगा घेऊन लोकांना सांगितलं पाहिजे. पण आता ज्यांच्याकडे मोबाईल नाही त्यांनी काय करावं? आता तेच विषय सगळ्यात मोठा आहे सर आजच्या तारखेत. 70% लोकांचे तेच विषय शिकलेले नाही. आता आमच्या घरात आहेत आमच्या, तर 2 जणाला सगळ्याचा लोड एकाकडे मोबाईल आहे, त्याच्या मोबाईलवरून सगळ्याला करत बसायला. बरं, असे काही तुमच्याकडे म्हणजे शेतकरी आले का सामायिक 7/12 आहे आणि त्यांनी एका भावाला मिळतंय खतं, दुसऱ्या भावाला मिळतं? परवा दिवशीचीच गोष्ट आहे ते. सेम माझ्याकडे तसं झालेलं आहे. 2 भाऊ, एकानं माझ्याकडून खत घेऊन गेला, तो नंतर दुसऱ्या दिवशी दुसरा भाऊ आला, तर त्याच्या नावाने ते काहीच दाखवत नाही. याच्यामध्ये काही लिमिट दिलेली शेतकऱ्यांना, अशी काही लिमिट आहे की एवढेच खत घ्यावं असं काही नाही? त्याच्यात आता नो लिमिट झालं साहेब. आम्हाला तर 20 बॅगच्या वर केल्यावर केसेस झालेल्या आहे. आता तर 50 बॅग, 52 बॅग, 100 बॅग तुम्हाला जितक्या पाहिजे तितक्या द्या. आणि साहेब लोक म्हणतात आज लिमिटमध्ये. आता त्या शेतकऱ्याची भांडणं करावी लागतील आम्हाला. जर त्याला म्हणलं नाही म्हणलं, त्याने जरा समजा 50 बॅग टाकल्या का 20 टाकल्या, त्याला द्यावंच लागतील. नाही दिलं तर मग त्याची भांडणं करावं लागतील आम्हाला. बरं, काय त्याच्या रागाला आम्हाला बळी पडावं लागेल. ज्या दिवसापर्यंत हे सगळं कॅपिंग येत नाही तोपर्यंत आम्हाला अडचणी आहेत. बरं, कारण काय शेतकरी पहिले वैतागलेले आहेत. मागच्या 5 महिन्यात भाजी मंडईमध्ये बिलकुल भाव नाही आहे. पुरा शेतकरी रडकुंडीला आलेला आहे. आणि त्याच्यात असं झाल्यामुळं त्याची अजून उद्रेक व्हायला लागलेला आमच्यावर. त्याला असं वाटतं दुकानदार सगळे परेशान करायला करते. मिली बघत आहे आमची, जाणून बुजून मला माल देत नाही. त्यांना किती समजा आमच्यावरच येतो ना. सगळ्यात पहिले आम्हीच आहे ना, फ्रंटला आम्हीच येतो ना सर. बरं, काय करायला पाहिजे मग? आता काय आव्हान काय करणार? दोन्ही पद्धती चालू ठेवायला पाहिजे. ज्याला येते, कारण अंगठा घेऊनच तुम्ही देणार आहे तसं, ती पण चालू ठेवलं पाहिजे. आणि ज्याला जमल त्यांनी ऑनलाईन केलं तर काय आयटम बाबा कुठं माहीत आहे त्याला माहिती पडेल. ती माहिती घेण्याकरता त्याला तो फायदा होईल की बाबा कुठं माल आहे. कारण तो असं डायरेक्ट कोणाला जाऊन विचारू शकत नाही तुमच्याकडे माल आहे का नाही. त्या ऑनलाईनमुळे त्याला कळेल का बाबा कोणत्या दुकानदाराकडे मटेरियल आहे, तो तिथं जाऊन घेऊ शकतो. आणि मटेरियल अवेलेबिलिटी वाढवा. जी खतं नाही आहे ती शेतकऱ्याला दुकानदाराकडे भेटतील. त्या तालुक्यात म्हणा, त्या गावात म्हणा, त्याला भेटली पाहिजे. हे समप्रमाणात वाटणी व्हायला पाहिजे. ज्या गावाच्या प्रमाणे तितकं मटेरियल तिथं पोहोचलं पाहिजे. बरं, तिथं एक असं आहे जिथं स्टॉक आहे तिथं स्टॉक असून मी दुकानदाराला विचारलं जात आहे, पण दुकानदार म्हणता आम्ही तुम्हाला देऊ बुकिंग केल्यानंतर, पण याच्याबरोबर तुम्हाला दुसरे खतं घ्यावं लागेल. असं काय आहे का? नाही, मला काय अजून तसं काही आढळलं नाही. आणि मी पण ते माझ्या याला मला कळालं पण नाही तसं. बरं, आता हे ॲप आणि ऑनलाईन खत खरेदी ही शेतकऱ्यासाठी फायदेशीर आहे का कसं? म्हणजे काही प्रमाणात तर फायदेशीर आहे, कारण त्यांना जे पाहिजे खतं त्या पिकांना तेवढे ते हे करतात, मग त्यासाठी तो चांगले. पण तोटा पण तसं आहे की काही पिकांना एक्स्ट्रा खत पाहिजे आणि याच्या शास्त्रा म्हणजे याच्या सरकारच्या माध्यमातून जर पिकाला 1 बॅग भेटते आणि तिथं शेतकऱ्याला 2 बॅग पाहिजे तर त्यावेळेस तो तोटा होतो.